विके कोण आले बघ रे. एकच मिनिट. काय सोडा चुत्या बित्या आहे का तू? सगळं सगळं येणं करायला सापडलं काय तुला कोणी? हा आता त्याची कशी पकडली तू? काय झालं तुला नेमकं? मी नाही पकडली. मग कोणी पकडली? आता मी बघितली नाही तू पकडली कशी त्याची. का बरं गच्ची धरली तुला? मी का बरं धरू? आता सांग कशी ना धरली? मग. अरे थांब थांब इकडे बसी दे इकडे. काय रे असं मलाच नाही विके सांग रे काय उरायला काल. पण हे शंकर ऐक. ते पाहिल्यासारखं वाटतंय रे मला. पुढे बघितलं ध्यानात येत नाही माझ्या. आठव ना याच्यामध्ये सगळं होतंय बाबा. याच्यामध्ये कशी पकडली त्याची. आम्ही याला काल चाललं तरी पण ते परत हातात आलं सकाळी. नाही थांबलो. आपल्या ग्रुप काही सॉल्व नाही व्हायचं. आपण ते बाबाकडे जाऊया कथा. तुझ्या कॉन्टॅक्ट वगैरे आहे का बाबाचा? हो आहे. जाऊ आपण, तुम्ही फ्रेश व्हा. जाऊ आपण. चालेल. ठीक करून घ्या. मी घरून जाऊ. हा तुम्ही फ्रेश व्हा. टेस्ट केले पाहिजे. हॅलो कुठं आहे रे? अरे ऐक ना तू त्या बाबाचं सांगत होता बाई. हो तेच त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का? हा हो ते मित्रच त्याच्यावर. हो चालेल. ते मला त्यांचा नंबर दे आणि लोकेशन सुद्धा सेंड कर. 2 तास लागतील. चालेल सर काय अडचण नाही. जातो आम्ही लगेच. हो केलं कॉन्टॅक्ट तू? हो झालं सुरू. जाऊ. हा बस रे. कुठे लोकेशन? कुठे? किती लांब आहे? 2 तास. ओके 2 तास. बाबा ये समजलं का तुले? डमडा बाबा म्हणते त्याने. गबस आले नाही तर जागरली. A few moments later. 2 hours later. किती वेळ लागेल बाबांना? थांबा सांगतो. बा थांब बच्चा, तुम्हाला जे सांगायचं आहे ते मला आधीपासूनच माहीत आहे. तुम्ही तुमचा इंट्रो देण्याच्या पहिले मी माझा इंट्रो देतो. ठंडी में सब पीते पानी कम, हम पीते हैं राम, क्योंकि बाबा डमडम है हम. मैं बाबा डमडम का चेला हूँ छमछम. शंकर हे बाबा तर रमवत आहे. आपल्याला सांगितलं ए बच्चा, हम क्या ऐसे लगे तुम्हें? काय रे? बाबा आम्ही आमची समस्या तुमच्याकडे घेऊन आलोय. तुम्ही म्हणले का मला आधीच सगळं माहिती. मग तुम्हाला काय माहिती? बच्चा, मला सर्व माहीत आहे. मला एकदा ध्यानमध्ये जाऊ दे, मी तुला सर्व सांगतो. बर. बच्चा, तुला एक ताबीज भेटलं होतं. ते ताबीज तू घरी घेऊन आला. त्यानंतर तुला अदृश्य असे भूत दिसत होते. खरंय का हे? हो खरे.
तू हे जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला बच्चा? तुला हे खूप त्रासदायक वाटलं नाही का? काय रे बच्चा, काहीतरी विचारतोय मी. हो, वाटलं ना? खूप. या गोष्टीसाठी तुला खूप भयंकर असे स्वप्न देखील पडत असतील हा, किंवा पडत होते. पण याच्यावर तू कोणाशी वार्तालाप केली होती का? केली होती पण हो, ते मला माहीत आहे. तू तुझ्या मित्रांशी बोलला असेल, पण मित्रांनी या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला. मित्र म्हणले असतील एखादं वाईट स्वप्न असेल, तू जा झोपून घे. खरं होतं का खोटं होतं ही गोष्ट? खरं होतं. हे मला कसं माहिती, हे माहिती आहे का तुला? नाही. बाळा, तू जे ब्रेसलेट तुझ्या हातात घातलं होतं, त्या ब्रेसलेटमध्ये सर्व काही असेल. तू ते काही करण्याचा प्रयत्न केला का? त्या ब्रेसलेटला काही केलं का? आम्ही संध्याकाळी ते जाळलं होतं काल, पण आज परत आमच्या हातात आलं ते. माहीत आहे बच्चा, हे तुझे फक्त भास होते का तू ते जाळलंय. ब्रेसलेटमध्ये खूप अशी त्रासदायक शक्ती होती, म्हणून ते पुन्हा तुझ्या जवळ आलं. काहीतरी झालेलं असेल त्यामुळे ते तुझ्या जवळ आलंय. हे ब्रेसलेट तुला सापडलं कुठं होतं हे माहीत आहे का तुला? हो, कुठे? स्मशानभूमीमध्ये. स्मशानभूमी ही एक चांगली जागा आहे की वाईट आहे? वाईट. बच्चा, तुला मित्रांनी घरी जायला सांगितलं, तू घरी गेला. तू झोपण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुला स्वप्न पडत होते, अपघाती दृश्य दिसत होते. त्यामध्ये तुझाच मित्र तुला अपघात झालेला दिसला. तो कदाचित तुला निधन झालेला सुद्धा दिसला. हे भास तुझा होत होते. बाबा याचे उपाय करा ना काहीतरी. बच्चा, क्या कर रहा है बे छमछम? कुछ नहीं बाबा. काहीतरी नाडी संभाल ना तू. तुम हो गई. देख जरा ना. काय कह रहा तू बच्चा? उपाय सांगा ना याच्यावरती. तुला उपाय सांगतो. हातातील ब्रेसलेट काढ आणि या तंत्र यंत्रात टाक. डमडम बाबा की जय. डमडम बाबा की जय. डमडम बाबा की जय. आला गेला मेरा चेला, फूक मार दे मकड़ी का जाला. थांबा. बाबा कोण आहे? ए, कोण आहे तू? ए, कोण आहे तू? बाबा बस. हसती थी. डमडम बाबा हसती थी. काय झालं? कोण आहे तू? मला काय विचारताय? यांना विचारा, यांनी काय केलंय? आम्ही कुठे कोणाला विचारायचं? काय झालंय रे? पुढे बरं. मला काहीच नको विचारू. मी बाबा आम्ही काहीच नाही केलं. ही का अशी बोलते? तुम्हीच कुणी? लपतोय. नको नको. कोण? शंकर्या. नको. शंकर्या पुढे ये ना तू. हे काय म्हणते बघ बरं, आपण काय केलं नाही तरी असं बोलू राहिली. पुढे येतो बाबा. तू येतो का मी येऊ? त्याला पुढे घ्या. ये तू. ए बच्चा, पुढे. काय केलंय आम्ही? असं का बोलते बाबा? विचारा ना तिला. विचार. काय झालंय ग? त्याला विचार. काय विचारायचं? काय केलंयस रे तू? काय केलं? काय केलं? काय केलं मी? अरे ती तुझ्यावर आरोप करतेय. शंकर्या काय विषय? अरे काहीच नाही राव. मग हे का बरं असं बोलू राहिली? अहो बाबा, खरं सांगतो मी काहीच नाही केलं बा. अरे पण ती तुझ्यावर आरोप करतेय. अहो खरं सांगतो मी काहीच बाबा नाही केलं. तिला विचारा ना. तिला विचारा. काय ग? काय झालंय? त्याला विचारा. तो पण सांगत नाही. तो म्हणतो त्यांना काय माहित नाहीये, त्यासाठी तुला इथं आणलंय. मी तशीच आले का? हो, आम्हीच आणलंय तुला. मग विचारा. तुला माहित असेल ते सांग त्यांना. मी नाही सांगणार. का?
काय झालंय? बाबा वर्णात काळी डाळ दिसती मला. काय झालंय ग? यत्र पिंडी नारगुल्ला, खरं नाही बोलली तर माझं नाव आरती आणि ही आहे माझी कहाणी. देखा तुझे तो तसल्ली हुई, चल आखिर माँ को बहू मिल गई. हाँ देखा तुझे तो तसल्ली हुई, चल आखिर माँ को बहू मिल गई. हाँ बात ही तेरी अच्छी लगी, क्या है तेरा और भाई कोई. ही माझी मैत्रीण अंजली, ती शंकरची पण मैत्रीण होती. इसके काबिल तू. अरे जब तू भड़कती है दिल पे चले गोलियां, ढिचक्या ढम 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 ढम, ढिचक्या ढम 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 ढम, मैं और तुम ढिचक्या ढम 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 ढम. रोज माझा भाऊ मला सोडवायला आणि न्यायला यायचा. अरे थोड़े हम सीधे सादे हैं, अरे थोड़े छिछोरे. अंजली, काय रे शंकर, का बोलवलं? कोण होती ती? कोणती मैत्रीण होती का? असं सहजच विचारलं म्हणून. का बरं? दे ना तेवढं सेट करू. ती हो, आधी हाय ती सांभाळ. खूप दिवस झाले त्यावर ब्रेकअप झाले. बर बघते मी विचार. चालून बघ तेवढं नक्की बघ बर का. ढिचक्या ढम 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 ढम, ढिचक्या ढम 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 ढम, मैं और तुम ढम 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 ढम. एक दिवस अंजलीने शंकर सोबत माझी ओळख करून दिली. एक दिवस माझा भाऊ मला न्यायला नव्हता आला, म्हणून आम्ही त्या दिवशी शंकर सोबत गेलो. अरे है दूसरी का पता. गाडीवर बोलता बोलता आमची जास्त ओळख झाली. नंतर आमचे कॉल्सवर जास्त बोलणे चालू झाले. पियू बोले पिया बोले, क्या ये बोले जानू ना. जिया डोले हौले हौले, क्यों ये डोले जानू ना. दिल की जो बातें हैं, बातें जो दिल की है, दिल ही में रखना पिया. लब तो ना खोलूं मैं, खोलूं ना लब तो, पर आंखों से सब कह दिया. पियू बोले पिया बोले, क्या ये बोले जानू ना. त्यानंतर आम्ही सोबत फिरायला लागलो. राहों पे तेरी मैं जाऊं बिखर, अगर साथ मेरे तू है हम सफर. मैं ना ये सोचूं है जाना किधर, अगर साथ मेरे तू है हम सफर. तेरे हवाले होना है मैंने, ये आशिकाना इशारा हुआ. चुपके से तेरी तमन्ना जगी, चुपके से ये दिल आवारा हुआ. एक डर दिल में, दिल मुश्किल में, मान
तुझको ये बात एक दिवस त्याने मला डिनरसाठी बोलवले. धीरे धीरे तू मेरे लफ्जों में आया रे, तुझको ही तो चुपके से मन में आया रे, धीरे धीरे तू दगाबाज रे है दगाबाज रे, तोरे नैना बड़े दगाबाज रे, देना 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 बारक्या ऑर्डर केले इथं 7 नंबरला. दगाबाज रे है दगाबाज रे, तोरे नैना बड़े दगाबाज रे, कल मिले हाँ कल मिले हाय कल मिले ये हमको भूल गए आज रे, है दगाबाज रे है दगाबाज रे, और नैना बड़े दगाबाज रे, काहे खफाए से चुलबुल से बुलबुल, काहे ना तुमाने बतिया राहों पे तेरी मैं जाऊं बिखर, अगर साथ मेरे तू है हम सफर, मैं ना ये सोचूं है जाना किधर, अगर साथ मेरे तू है हम सफर, तेरे हवाले होना है मैंने, ये आशिकाना इशारा हुआ चुपके से तेरी तमन्ना जगी, चुपके से ये दिल आवारा हुआ, बेरंग है वो जीना यहाँ पे किसी का अगर ना सहारा हुआ, राहों पे तेरी मैं जाऊं बिखर, अगर साथ मेरे तू है हम सफर, मैं ना गाडी तर बंद पडली. आता रे शंकर, आता काय करायचं? आता नाही काम करतो. इथं गार्डन इथं बसू आपण. तो हा इथं गार्डन आहे. खूप रात्र झाली यार. आपलं कॉलेज तर बरंच आहे ना, एवढं काय त्याला. फ्रेंडला फोन करतो, तुला स्वेटर घेऊन. बरं ठीक आहे चालेल. ऐक ना, तू इथं बस, मी कॉल करून आलो फ्रेंडला. बस इथं. आपण केलं होतं तसा प्लॅन होईल. मी आणेल तिला गार्डन मध्ये. हो चालेल. ऐक ना, फ्रेंडला कॉल केला होता, त्याला यायला खूप उशीर लागला. ऐक ना, मला बरं नाही वाटत, आपण जाऊया इथून. धक्का का देतोय रे? मला ना काहीतरी सांगायचं आहे. काय? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी कधी तुला सांगितलं नाही. मी फक्त फ्रेंड म्हणून बघते, मी असा विचार पण नाही केला. मी गेला ना असं. त्या दिवशी त्याने माझ्यावर अत्याचार केला आणि मला तिथे सोडून गेला.
त्या दिवशी माझ्या डोक्याला मार लागला. त्यांनी तेच गोष्टीचा फायदा घेतला. माझ्या आत्म्याला शांती तेव्हाच भेटेल जेव्हा मला न्याय मिळेल. बाबा कुठे गेली आणि हातात परत आले. बच्चा हे सर्व तुझ्यामुळे होतंय. बाबा त्याच्यावर काय तर उपाय द्या आता. चिले यावर माझ्याकडे एकच पर्याय आहे. तुमच्या इथे मारुती मंदिरात तुम्ही हनुमान चालिसाचा जप करायचा. त्यानंतर तुम्हाला मार्ग भेटून जाईल. डमडम बाबा की जय. डमडम बाबा की जय. डमडम बाबा की जय. काय केलंय तुला? ए भाऊ चुकलं भाऊ मा. जाऊ द्या. नीट काय केलंय तू? श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुखोर सुधारी परनौ रघुबर विमल जसु जोदायक चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. ज्ञान गुण सागर जय कपीस दिगुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दिगुलोक उजागर. राम दूत अतुलित बल धामा अंजन पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संग. हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दिगुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दिगुलोक उजागर. जन वरण विराज सुबेसा कुंडल जपत निरंतर हनुमत वीरा. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दिगुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दिगुलोक उजागर. संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम बचन ध्यान जो लावे. संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभू.
हे देवा, या दुनियेत खूप अन्याय चालू आहे आणि असाच एक अन्याय माझ्यावर पण झालाय आणि त्याचा पापी तुझ्या दारात आहे. आता तूच ठरव देवा, कोणाला नाही द्यायचा. देवा, मी तुझी क्षमा मागते. त्या नराधमाला बाहेर काढ. मला त्याला शिक्षा द्यायची, कारण इथून पुढे कधीच कोणावर हा अन्याय नाही झाला पाहिजे. देवा, ही जग दुनिया तुझीच आहे. ही जग दुनिया सुखी ठेवायची असेल तर मला न्याय दे. त्या नराधमाला बाहेर काढ. मैत्री म्हणजे परस्पर सन्मान, विश्वास आणि सुरक्षितता. जिथे दबाव, भीती, नियंत्रण आणि वेदना आहे, तिथे मैत्री नसून फक्त छळ आहे. मैत्रीच्या नावाखाली होणारा गैरवापर ओळखणे, वेळेत नाही म्हणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःचा आत्मसन्मान, सुरक्षितता आणि मानसिक आरोग्य याच्यापेक्षा कोणतेही नाते मोठे नाही. जय गणेश मित्रांनो, मी ऋषिके आणि ही माझी टीम. आपण जे हॉरर शॉर्ट फिल्म बनवली होती भूतिया ब्रेसलेट, त्याचा आत्ताचा शूटिंगचा द एंड झालेला आहे. तुम्हाला काय बोलायचं का आता? जसं प्रेम तुम्ही आमच्या पहिल्या सीझनला दिलं तसंच प्रेम आमच्या दुसऱ्या सीझनला पण द्या. अशाच पद्धतीने यानंतरही तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी अशाच नवनवीन प्रकारच्या वेब सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि आणि असंच प्रेम आमच्यावर तुमचं राहू द्या. आणि एक थँक्यू. आय लव्ह यू मित्र. आय लव्ह यू गाईज. थांबा, मेन एक लास्टचा मेसेज. हे आत्ता आम्ही जेवढं केलेलं आहे ते फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी होतं. कुणीही जास्त पर्सनल घेऊ नये, हे सगळं काल्पनिक होतं. मनाला लावून घेऊ नका.